आज सोमवार 25 डिसेंबर. आपल्या दृष्टीने हे विश्वची माझे घर म्हणून ख्रिसमसचा दिवस आहे. आपण येशूंना वंदन करूया, कारण सगळ्यांनी शेवटी एकच तत्त्व सांगितलेलं आहे. भगवंतांनी आपल्याला म्हटलेलं आहे की हे विश्वची माझे घर. म्हणून आपण ऐसी मती जयाची स्थिर करूया. सगळ्यांना शुभेच्छा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. आपण 7 पर्यंत विश्वरूप दर्शनाचे श्लोक अभ्यासले आहेत. आता 8व्या श्लोकापासून आज प्रारंभ करायचा आहे. पण मी जसं म्हटलं होतं की भगवंत आपल्याला काय सांगतात की सगळं सचराचर, हे सगळं चराचर हे माझ्यामध्येच सामावलेलं आहे. माझ्या देहामध्ये स्थावर जंगमासह सगळं संपूर्ण जग हे एकत्र झालेलं आहे, सामावलेलं आहे. आणि दुसरं जे तुला पाहायची इच्छा असेल ते तू आता पहा, असं 7व्या श्लोकात म्हटलेलं होतं. पण भगवंतांच्या लक्षात आलेलं आहे की या चर्मचक्षुनी अर्जुन काही हे पाहू शकणार नाही. जे मी काही दाखवतोय सगळं हे अर्जुनाला आपल्या दिव्य चक्षुशिवाय दिसणार नाही. आणि म्हणून 8व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, न तुमां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम्. आता पाहूया संधी. द्रष्टुम अनेन एव असा संधी आहे आणि खाली योगम ऐश्वरम, एवढे छोटेच आहेत, जास्त काही नाही. तर तू म्हणजे परंतु, माम म्हणजे मला, न शक्यसे द्रष्टुम, न म्हणजे नाही, शक्यसे द्रष्टुम, तू मला द्रष्टुम म्हणजे पाहण्यास, न शक्यसे ते तुला शक्य नाही किंवा समर्थ नाहीस. म्हणून काय करतो, कशाने, स्वचक्षुषा, तू तुझ्या स्वतःच्या नेत्रांनी, म्हणजे जे लौकिक नेत्र आहेत, चर्मचक्षु आहेत, त्यांनी मला पाहण्यास समर्थ नाहीस. पहिल्या ओळीत असं म्हटलंय. म्हणून काय म्हणतात भगवान पुढच्या ओळीत, ते दिव्यम चक्षुः ददामी, ते म्हणजे तुला. म्हणून मी काय करतो, तर तुला आता दिव्य चक्षु देतो, म्हणजे अलौकिक दृष्टी देतो. ददामी म्हणजे देतो. त्यामुळं काय होईल, मे ऐश्वरम योगम पश्य, आणि मग त्या दिव्य दृष्टीने माझं जे ऐश्वरीय किंवा ईश्वरीय योगशक्ती आहे किंवा ऐश्वर्य आहे ते तू आता पाहू शकशील. दिव्य चक्षुंनी ते पाहू शकशील, अलौकिक नेत्रांनी ते पाहू शकशील. रोजच्या दैनंदिन जे आपल्याला चर्मचक्षु मिळालेले आहेत त्यांनी काही तू ते पाहू शकणार नाहीस. म्हणजे तुला चर्मचक्षुनी मला पाहता येणार नाही, तू समर्थ नाहीस. म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो की तिच्या साह्यानं तू माझं ईश्वरी योग सामर्थ्य किंवा योगशक्ती ही पाहू शकशील.
आता आपल्यालाही माहिती आहे की काही काही गोष्टी आपल्याला नाही पाहू शकत. आता हल्लीच्या काळात वेगवेगळे चष्मे निघालेले आहेत, त्याच्यानं आपल्याला पाहता येतं. पण हा जो सामान्य चक्षु आहे यांनी काही त्याला विश्वरूप जे आहे ते पाहता येणं शक्य नाही. म्हणून विनोबा काय म्हणतात बघा, परी तू चर्मचक्षुने पाहू न शकसी मज, घे दिव्य दृष्टी ही माझा ईश्वरी योग तू पहा. घे दिव्य दृष्टी ही तू. आता मी तुला दिव्य दृष्टी देतोय, ती तू घे आणि मग तुला हा माझा ईश्वरी योग पाहायला मिळेल. संत तुकाराम म्हणतात, परी याच स्वदृष्टीने अदेखणे होईल, परी याच स्वदृष्टीने अदेखणे होईल, मज पाहो ना शकसी हे मानसी उमजलो. तू ते देतो दिव्य दृष्टी जेणे कष्टी ना होशी, पाहे ईश्वरी हा योग निरुद्वेग तुकयाचा. मग मला ही भगवंत सांगतायत की तुला दृष्टी देतोय म्हणून निरुद्वेग तुकयाचा, म्हणजे तुकयाला सुद्धा या ठिकाणी उद्वेग काही येत नाही. वामन पंडित म्हणतात, परी याव स्वदृष्टीने पाहो न शकसी मज, दिव्य दृष्टी तू ते देतो पाहे ऐश्वर योग हा. ऐश्वर योग असा शब्द वापरलाय, म्हणजे ऐश्वर्य म्हणजे ईश्वराचा योग. संत ज्ञानेश्वर म्हणतात, काय जाहले न वाहता भूमी पेईजे, तरी तो वेळू विलया जाईजे, तरी आता माझे निजरूप देखिजे, जे दृष्टी देवो तुझ. मग तिया दृष्टी पांडवा अमुचा ऐश्वर्य योगू आघवा, देखोनिया अनुभवा माझी वडा करी. तर तू हा माझा ऐश्वर्य योग पाहण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी मी तुला दिव्यदृष्टी देतोय. मुक्तेश्वर म्हणतात, या चर्मचक्षुषे न देखवे मज, या चर्मचक्षुने न देखवे मज, ज्ञानचक्षु देतो तुझ, मग ईश्वर योग सहज पाहशील तू. तर उद्धव चिंतन म्हणतात, कायन पाहसी देव पुसेतव, अर्जुन बोल म्हणे कवणासी, स्तन्यप बालक त्या प्रति लाडूक, घालित सावधनी प्रतिघासी, सत्य म्हणे हरिशक्त नव्हेस तू, या नयने मज विश्वरूपाशी, देखसी ते तुझ दिव्य सुलोचन, देत कृपेस्तव मी ऋषिकेशी. अरे मी तुला तेवढ्यासाठी हा ऋषिकेश दिव्य चक्षु देतो आहे. जसं लहान बाळाला आई लाडूचा घास भरवत असते, स्तन पिळणाऱ्या, आणि मग प्रत्येक घासाला ती कणकण कणकण देत असते, तसं हरीसुद्धा तुला हे सगळं दाखवतोय, पण ते तुला काही पाहणं शक्य नाही आहे, म्हणून तुला आता दिव्यदृष्टी पाहायला मिळेल. शंकराचार्य म्हणतात, तू मी विश्वरूपधारी जो परमेश्वर आहे त्याला तुझ्या प्राकृत नेत्रांनी पाहू शकणार नाहीस. ज्या दिव्य नेत्रांच्या योगे तू मला पाहू शकशील असे दिव्य नेत्र मी तुला देतो. त्या योगे तू मी जो ईश्वर, त्या माझे ऐश्वर्य आणि योग सामर्थ्य हे सगळं पाहू शकशील. आता हे विराट रूप पाहायचे. आपली डोळ्याची किती मर्यादा असते हो. एवढ्याशा सूक्ष्म छोट्याशा नेत्रांनी आपण काय पाहू शकतो. आपल्या डोळ्यासमोर जेवढं येईल तेवढंच पाहू शकतो. म्हणून भगवंतांनी या विश्वरूपाचा सगळा उपक्रम केलेला आहे की पश्य मे पार्थ रूपाणी. तुला जे जे पाहायची इच्छा असेल ना ते तू पहा. मी त्या दिवशी सांगितलं होतं की असा तो कॅमेरा घेऊन जत्रेत वगैरे माणूस यायचा आणि जो म्हणायचा,
मुंबईची चौपाटी पहा, जे जे पाहायचं ते असं तो ती चित्र दाखवायचा फिरवत फिरवत फिरत. तसं भगवंत आता त्याला सांगताय की या सृष्टीच्या अंतर्गत असणारी ही जी काही ईश्वर तत्व साध्या डोळ्यांनी तुला दिसणार नाहीत, त्याचं आकलनही होणार नाही. जर तुला दिसली असती ना तर सगळ्यांनाच दिसलं असतं मी काय दाखवतोय ते. पण जसं 9व्या अध्यायात म्हणलं की राजविद्या राजगुह्य योग, तो सुद्धा काही उरलाच नसता नाही का. ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाच दिसल्या असत्या आणि मग मोह माया ह्याचा प्रभाव राहिलाच नसता. पण प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या नावाप्रमाणेच वागला असता. पण मनुष्यानं चांगलं वागण्यासाठी धर्माची रचना करावी लागली नसती. म्हणजेच हे सगळं परमेश्वराने आपल्यासाठी केलेलं आहे. मग आता काल परवाच झाली गीता जयंती. खरं आपण थोडासा आस्वाद घेतला. दुसऱ्या दिवशी एकादशी होती हे मला माहिती नव्हतं, नाही तर 8 तारखेला आपण घेतलं असतं ते. तर या सगळं पाहण्यासाठी किंवा दिव्य दृष्टीचीच दिव्य चक्षूंचीच गरज होती. आणि म्हणून भगवंत आता त्याला दिव्यम ददामि ते चक्षुः असं म्हणतायत. आणि या श्लोकाचा क्रम शेवट लागल्याचा उपयोग म्हणजे ज्ञानदेवांनी काव्यरसाचा परिपोष करण्यासाठी किती उत्तम प्रकारे केलेला आहे ते त्यांच्या ओव्या वाचल्या तर आपल्या लक्षात येईल. काय म्हणतात ज्ञानदेव? मग म्हणे उत्कंठे बोहट न पडे, अजूनी सुखाची सोय न सापडे, परिदाविले ते पुढे ना कळे चियया. म्हणजे विश्वरूपाचा पसारा सगळा समोर असून सुद्धा ती उत्कंठा तुझी तशीच दिसत आहे. चेहऱ्यावरनं कळलंय बरं का. भगवंतांच्या लक्षात आलंय की हा असा ठप्प झालेला आहे, काहीच का म्हणत नाही की मी तुला दाखवतोय आणि तू ते सगळं पहा. म्हणून ज्ञानदेव म्हणतात यया बोलाये रे विचक्षणे, म्हणी तसे हाजी कवणासी येणे, तुम्ही बका करवी चांदणे सर्व उपहामा. हा हो उटोन्या आरिसा, आंधळीच दाऊ बैसा, बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणी व कर. मकरंद कणाचा चारा, जाणता घालुनी दरदुरा, वाया धाडा शार्ंगधरा कोपा कवणा. जो अतिंद्रिय म्हणोनी व्यवस्थिले, केवळ ज्ञानदृष्टीची या भागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षून पुढे सुदले, मी कैसे नि देखे. परी हे तुमचे उणे न बोलावे, मीची साहे तेची बरवे, एथाथी म्हणितले देवे मानू बापा. त्याच्यातनं काय सांगतायत महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की ते असं म्हणतायत की बका करवी, बक म्हणजे बगळा, बगळ्या करवी चांदणच हवं. खरं म्हणजे चातक जो असतो तो चातक पक्षी फक्त मेघातनं पडणारं पाणी घेतो आणि चकोर जो असतो त्याला चांदणं हवं असतं. आता तुम्ही बगळ्यांना जर चांदणं दिलं तर काही उपयोग आहे का? हो नाही. किंवा एखादा अंधळा मनुष्य आहे आणि त्याच्यापुढं तुम्ही आरसा दाखवला तर त्याचा काही उपयोग आहे का? नाही. आणि बहिऱ्यापुढं तुम्ही सुंदर गायन केलं तरी त्याचा काही उपयोग आहे का? त्याचाही काही नाही उपयोग. म्हणून तसंच इथे झाले की अर्जुनाचे सामान्य चक्षु आहेत, त्याला ते दिसणार नाही. याच्यात दोष कुणाचा आहे? देवांचाही दोष नाही आणि अर्जुनाचाही नाही. कारण अर्जुन काही असं म्हणू शकत नाही की मला दिसत नाही आहे. ते त्यांच्याच लक्षात जेव्हा आलं ना, भगवंताच्याच जेव्हा लक्षात आलं ना, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता तुला दिव्यदृष्टी प्रदान करतोय. म्हणजे हे त्यांच्या लक्षात आलं की अरे हा गप्प का झालेला आहे, तुला जे पाहिजे ते पहा म्हणतोय आणि हा तर गप्पच बसलेला आहे. म्हणून त्यांनी आता ईश्वरी रूप पाहण्यासाठी किंवा ऐश्वर्य पाहण्यासाठी हे सगळं हा श्लोक 8व्या अध्यायाचा महत्त्वाचा आहे. आता 9वा श्लोक बघूया आपण. एवं मुक्त्वा अर्जुनः संजय उवाच, एवं मुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय
परमं रूपमैश्वरम. आता पहिला संधी आहे, एवम उक्त्वा. एवम म्हणजे अशा प्रकारे, उक्त्वा म्हणजे बोलून. ततो म्हणजे ततहा, तो विसर्गाचा ओ होतो. ततहा म्हणजे नंतर, त्यानंतर. राजन, आता हे संजय सगळं सांगतोय धृतराष्ट्राला की हे राजन, हे राजा. महायोगेश्वर हा हरिही, श्वरोचा श्वर, हा मूळ शब्द श्वर. हा महायोगेश्वर हा जो हरी कसा आहे, महायोगेश्वर आहे. आणि हरी म्हणजे काय, पापांचं हरण करणारा तो हरी. अशा भगवंतांनी काय केलं, एवम उक्त्वा, असे बोलून लगेच दर्शयामास पार्थाय परमं रूपम ऐश्वरम. त्याचं ऐश्वर्ययुक्त असं सगळं दिव्य स्वरूप दर्शयामास म्हणजे दाखवलं. कुणाला, पार्थाय, त्या पार्थाला, त्या अर्जुनाला आपलं जे दिव्य रूप आहे, आपलं जे सगळं ऐश्वर्य आहे ते दाखवलेलं आहे. कारण हा हरी म्हणजे साधासुद्धा नाही आहे, हो, महायोगेश्वर आहे. आपल्या पापांचं, आपल्या दुःखांचं हरण करणारा आहे. आणि अशा भगवंतांनी अर्जुनाला ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवलं. असं राजाला म्हणजे धृतराष्ट्राला संजय म्हणतात की महाराज, असं रूप त्या भगवंतांनी अर्जुनाला आता दाखवलंय बरं का. मग आता तो कसा आहे, ते रूप कसं आहे, आपल्याला आता पुढच्या सगळ्या श्लोकांमधून काय काय पाहिलं, काय काय दाखवलं ते मिळेल. आधी हा श्लोक समश्लोकी समजून घेऊया. संजय म्हणाला, महायोगेश्वरे कृष्णे राया बोलुनी या परी, दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी. महायोगेश्वरे, त्या महायोगेश्वरांनी या राया, या पार्थाला थोरलं रूप म्हणलं बरं का, म्हणजे विश्वरूप दाखवलं आहे. संत तुकाराम म्हणतात, उल्हासला संजय बोले हे ऐकले की नाही, राया ऐसे बोलोनिया पार्थ प्रिय श्रीकृष्ण. महायोगेश जो हरी दावी सारी सकळा, रूपश्रेष्ठ परमेश्वर करी गोचर तुकयासी. तुकाला सुद्धा ते गोचर व्हावं, म्हणजे आपल्या गो म्हणजे इंद्रियांना दिसावं, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता काशीनं हे कीर्तने म्हणतात, बोले संजय व्यासपुत्र मजतो त्या कौरवेशानृपा, ऐसे स्पष्ट करून भाषण महा योगेश कृष्णे कृपा. पार्थी सत्य करून रूप फुले, जे दिव्यसे ईश्वरी, तैसे दृश्यन जे कुणा प्रगटते, केले असे सत्वरी. आजपर्यंत कुणालाही असं दाखवले नाही, पण इतका लाडका भक्त, इतका लाडका आणि इतका प्रिय भक्त आहे की त्याची लक्षात आलेली आहे शक्ती की हा आपलं पाहू शकत नाही, आणि लगेच त्याला दिव्य रूप, दिव्य चक्षु देऊन त्यांनी ते दाखवायला सुरुवात केली. अनंततने म्हणतात, बोलोनी वच हे असे कुरुपते श्रीकृष्ण योगेश्वरे. कुरुपती म्हणलं राजाला. पार्था उत्तम विश्वरूप पुले, दावियले जे खरे, झाले एक समक्ष विश्व उरली, कोठे नधी भिन्नता, जे वीरव्युदयीन भो मिसळे, नक्षत्र तारांकिता. रवीच्या उदयाच्या वेळेला हे नक्षत्र तारांगण सगळे त्यात मिसळून जातात, ते एकरूप होतात. किती सुंदर कल्पना केली बघा. त्याप्रमाणे भगवंत आणि भक्त आता वेगळे राहिलेच नाहीत. आपली दिव्य चक्षु, आपली दिव्य दृष्टी त्याला दिलेली आहे, आणि तो आता योगेश्वर या अर्जुनाला सगळं काही दाखवत आहे. मारुलकर म्हणतात, संजय म्हणतो राजा ऐसे बोलून देव पार्थाला, श्रीहरी योगेश्वर तो दावी ते विश्वरूप आर्ताला. आर्ततेनं अगदी मागणी केली पाहिजे. ती आर्त होऊन जी केली जाते ना, ती आरती.
आणि जो आर्त असतो, अगदी देवाबद्दल अगदी ज्याला खूप जवळीकता, अगदी कधीही भेटू आणि काय करू असं झालेला असतो, असा जो अर्थ झालेला आहे, तर त्या अर्थाला म्हणजे त्या अर्जुनाला आता योगेश्वर आपलं रूप दाखवत आहेत. एकेकांनी कसे छान शब्द वापरलेले आहेत बघा. आता पुढे डॉक्टर खैर म्हणतात, योग्यांचा मुकुटमणी हरी, योग्यांचा मुकुटमणी हरी, या पार्थासी बोलूनी बोला, या पार्थासी बोलूनी बोला, विश्वरूप उत्तम पार्थाला दिव्य दाविता झाला, दिव्य दाविता झाला. विश्वरूप दाखवलेलं. अहो, या श्रीकृष्णाने आपल्या मातेला सुद्धा लहानपणी असंच दाखवलेलं होतं बरं विश्वरूप, आणि श्रीरामांनी सुद्धा दाखवलेलं होतं. म्हणजे श्रीकृष्ण तर खोडकरच होता. लोणी खाऊन यायचा, चोरून यायचा, माती खाऊन यायचा, आणि माई विचारते, बघू बरं तू खाल्लेस का? आई, मी नाही केलं, मै नाही माखन खायो म्हणणार आणि तोंड उघडून दाखवणार, बघ मी खाल्लंय का. आणि तिला सगळं विश्वरूप तेव्हा दाखवलेलं होतं. म्हणजे आपली माता, तिच्यानंतर हा अर्जुन, पार्थाला, अर्थाला अशी हे रूप दाखवलेलं आहे. आता विश्वरूप दर्शनानं हा अवाक झालेला आहे. संजयाला ते आश्चर्य वाटलेलं आहे, आणि म्हणून श्रीकृष्णानं अर्जुनावरच्या प्रेमामुळं त्याच्याशी बोलत त्याचं वर्णन करत तो जरा दबकूनच बोलत असायचा. आणि या विश्वरूपाने तो सुद्धा अवाक झालेला आहे. अर्जुनाला एकदम पाहिल्यानंतर त्याची पण वाणी असा मौन झालेला आहे, तो अवाक झाला आहे. तेव्हा संजय धृतराष्ट्राला सांगतोय की हे राजा, श्रीकृष्णाचं अर्जुनावरचं प्रेम इतकं आहे की चराचरातील परमेश्वरी रूपाचं दर्शन घेण्याची अर्जुनानं नुसती इच्छा केलेली की लगेच त्यानं त्याच्या अद्भुत मागणीला ताबडतोब तो तयार झालेले आहे. आणि ज्यांनी अनेक कष्ट सोसून, हालअपेष्टा सोसून श्रीकृष्णाला जन्म दिला, ते माता पितासुद्धा तसे बाजूला राहिले. ज्यांनी कृष्णाचं पालनपोषण केलं, त्या नंदाला आपल्या ईश्वरीय स्वरूपाची फक्त किंचित कल्पना दिली होती, पण त्याला पुत्रमोहातच ठेवलं. आणि यशोदा मातेनं, मी आत्ता म्हणलं तसं, यशोदा मातेला दाखवलेलं होतं. माती खाल्ली तेव्हा तर 14 भुवनही त्यामध्ये त्याला दिसलेली होती. आणि ती पुत्रप्रेमानं मोहित होऊन तिने त्याला असं जवळ घेतलेलं होतं. तर गोकुळातील गोपिकांना रासक्रीडेची जी धुंदी चढली होती, ती अखेरपर्यंत उतरली नाही. आणि गोपाळ तर त्यांना सवंगडीच समजत होता. सगळे गोपाळ त्याला सवंगडी मित्रच समजत होते. आणि गरुडासारखे सेवक त्यांना सगळे अद्भुत असे दूर ठेवलेले होते. किंवा नारदादी भक्तांच्या ओठांना सतत नामामृत लावून ठेवलं होतं. त्यामुळं बाकीच्यांना बाकी कशाचं भानच नव्हतं. शेषाला भगवंताच्या अंगस्पर्शाचा आनंद मिळत होता, तोच मोठा वाटायचा. आणि लक्ष्मी तर भगवंताचे चरण चुरण्यामध्येच धन्यता मानत होती. त्याच्या राणीवशातल्या सगळ्या राण्या ज्या आहेत, त्यांना आपला हा पती आहे एवढंच मोठेपणा वाटत होतं. त्याच्यापुढे त्यांना जाऊच दिलं नाही. पण ज्याला जे पाहिजे त्याला तेच देऊन आनंदी ठेवण्याचं काम हा भगवंत करत असतो. आणि म्हणून या विश्वरूपाचा विचार कोणाच्याही मनात आलाच नाही. त्याच्या दर्शनाची ओढ कोणाला लागणार? हा अर्जुन फक्त इतका जवळचा भक्त आहे, असा सखा आहे की त्याला श्रीकृष्णानं परमेश्वरी सामर्थ्य दिलेलं आहे, त्याचं आकलन झालेलं आहे. आणि दोघांनी एकमेकांना इतकं जवळचं स्वीकारलेलं आहे की अर्जुन जे विचारल ते हा दयाळू अंतःकरणाचा देव भगवंत त्याला सगळं देत होता. आणि हे सगळं संजय आता धृतराष्ट्राला सांगतोय की खरं म्हणजे
सगळे बांधव, गुरु, पितामह यांना पाहून त्याचं मन गलबलून गेलेलं होतं. युद्धाचा शेवट तो जाणून होता आणि म्हणून कुलसंहाराला आपण कारणीभूत होऊ नये असं त्याला सारखं वाटत होतं. भगवान श्रीकृष्ण हे जाणूनही होते, पण दुर्योधनासारख्या लोकांवर दया केली तर ते दयेचा अर्थ त्यांना समजणारच नाही. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाचा तो मोह नाहीसा व्हावा त्याच्यासाठी हा प्रयत्न करत आहेत. अर्जुन पूर्ण निशंक व्हावा, स्वतःच्या कर्तव्याच्या कल्पना त्याच्या थोड्याशा स्पष्ट व्हाव्यात, हा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी हे विश्वरूप दर्शन घडवलेलं आहे असं आपण म्हणूया. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा. अर्जुनाला दिव्यचक्षु दिले आणि त्याच्यानंतर जे वर्णन केलेलं आहे ते बघा, ते सगळं डोळ्यापुढे. मग दिव्यचक्षु प्रकाशू प्रगटला, तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला, यया परी दाविता झाला ऐश्वर्य आपुले. हे अवतार जे सकळ, ते जिये समुद्रीचे कल्लोळ, विश्व हे मृगजळ जया रश्मी स्तव दिसे. जिये अनादी भूमिके निटे, चराचर हे चित्र उमटे, आपण पे श्रीवैकुंठे दाविले तया. म्हणजे मग त्या अर्जुनानं अलौकिक ज्ञानडोळ्यांनी सगळं पाहायला सुरुवात केलेली आहे. भगवंतांनी विश्वरूपाचा खजिना त्याच्यासमोर उभा केलेला आहे आणि ईश्वराचं निरनिराळे अवतार ज्या सागरातील तरंग आहेत त्याच्या किरणाच्या योगानं या विश्वरूप हा मृगजळाचा आभास उत्पन्न होतो. तसं सगळं त्यांनी आता ते दाखवलेलं आहे. स्वयंभू अनादिसिद्ध अशा भूमिकेवर हे चराचराचं चित्र उमटलेलं आहे. ते कसं आहे ते बघूया आपण आता पुढच्या श्लोकामध्ये. एकदम बघा, सामान्य माणसाला एकदम असं चित्र मोठं दिसलं की काय होईल हो, मनामध्ये भीतीच वाटेल ना. ती अर्जुनाची काय अवस्था झाली ती पुढे आपल्याला पाहिजे आहे. पण भगवंतांनी पहिलं काय दाखवलं त्याला. अनेक वक्त्र नयनम, अनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्यानेकोद्यतायुधम. अनेक वक्त्र नयनम, सगळा मोठा समास आहे. वक्त्र म्हणजे मुख, बरं का, हा नेहमी शब्द लक्षात ठेवायचा. लोक वक्र शब्द उच्चार करतात, तो नाही करायचा. वक्त्र म्हणजे मुख. अनेक अनेक वक्त्र आहेत त्याला, लाखो, असंख्य. आणि अनेक हा शब्द पुढेही लावायचा. नयनम, मग मुख अनेक तर नयनही अनेक, त्यांनी युक्त असा आहे तो. आणि अनेक अद्भुत दर्शनम, आणि अनेक अशी अद्भुत दर्शनं दाखवणारा, म्हणून ती सगळी विशेषणं भगवंताची आहेत. आणि अनेक दिव्याभरणम, दिव्य अशी आभरणं, आभरणाचा अर्थ आहे भूषणं. अहो, त्याच्या गळ्यामध्ये त्याच्या कानामध्ये सगळी दिव्य दिव्य अशी आभूषणं आहेत. आणि दिव्यानेकोद्यतायुधम, दिव्य तोही शब्द एकच आहे, समासच आहे. नेकोद्यतायुधम म्हणजे पुष्कळशी आयुध, शस्त्र त्यांनी हातामध्ये धरलेली आहे. म्हणजे अनेक शस्त्रांनी तो युक्त आहे, अनेक भूषणांनी तो सुशोभित झालेला आहे. त्याचं दर्शन अद्भुत आहे आणि अनेक मुख आणि अनेक नयनांनी तो व्याप्त आहे किंवा युक्त आहे. असा हा 10वा श्लोक आहे. त्यालाच खरं जोडून 11वा घ्यायचा आहे. बघूया, आपल्याला वेळ झाला तर आपण घेऊया. म्हणजे अनेक मुख आणि नयन असलेला, अनेक आश्चर्यकारक दर्शनं असलेला, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित झालेला आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेला, दिव्य माळा धारण केलेला, वस्त्र धारण केलेल्या, असा तो पुढच्या ह्याच्यात आहे. दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगंधानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवं
अनंतं विश्वतोमुखम. समश्लोकीमध्ये एक एक श्लोक घ्यावा लागेल, त्यामुळे आपण तोच घेऊया अगोदर आणि नंतर हा घेऊया. बहुडोळे मुखे जात. पहिलाच घेऊया 10वा. बहुडोळे मुखे जात, दर्शने बहु अद्भुत. बहुदिव्य अलंकार, सज्ज दिव्यायुधे बहु. दिव्य अशा अनेक आयुधांनी जो सज्ज झालेला आहे असा तो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नाना नेत्र मुखे जात, जे विक्रांत सौम्यही. नाना दर्शने अद्भुत, पाहता मुक्त पातका. दिव्य नाना आभरणे, दिशा जेणे समजेना. आयुधे नाना तीक्ष्ण करी, तुकया शिरी वंदितू. आता चव्हाण म्हणतात, अनेक तोंडे डोळे असलेले, आश्चर्यकारक देखावे पाहिले. अनेक दिव्य अलंकारे, दिव्य शस्त्रास्त्रे घेतलेले. तर मोरोपंत म्हणतात, सगळं दिव्य दिव्य दिव्य. आता मोरोपंत नाना जात मुख नयन बहु अद्भुत. दर्शने ही युक्त, नाना दिव्याभरणे, नाना दिव्यायुधे ही उद्युक्त. नाना जात मुख नयन बहु अद्भुत, दर्शने ही जे युक्त. नाना दिव्याभरणे, नाना दिव्यायुधे ही उद्युक्त. सगळं नाना आहे, भरपूर युक्त आहे. तुलसीदास म्हणतात, बहु आनन लोचन बहुत, देखत अचरज होत. भोगित नाना भूखन शस्त्र, अनेक उदित. तर प्रज्ञानानंद म्हणतात, अनंत वदने नेत्र अनंतही, अद्भुत रूपे जयातही. दिव्य भूषणे अनंत धरिती, दिव्य आयुधे अनंतही. सगळं दिव्य आहे आणि अनंत आहे असा सगळ्यांचा सूर आहे. अनेक मुखे अनेक नेत्र, ज्या रूपामध्ये अनेक मुख आणि अनेक नेत्र आहेत, त्याचप्रमाणे अनेक आश्चर्यकारक, आश्चर्य वाटावं अशी अनेक दृश्य आहेत. जे दिव्य अलंकार आणि हातामध्ये धारण केलेली अनेक दिव्य शस्त्रे आहेत, असं ते रूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं. तर याच्यामधला जो पुढच्या याच्यामध्ये दर्शयामास असा मागच्या श्लोकात जो होता, दर्शयामास पार्थाय, तर तो दर्शयामास शब्द इकडे घ्यायचा. म्हणजे ते क्रियापद आहे, विशेषण हे. मग काय काय दाखवलं, तर अनेक वक्त्र दर्शयामास, अनेक नयन दर्शयामास, अनेक अद्भुत दर्शनम दर्शयामास, असा सगळ्याचा अर्थ घेतला. म्हणजे सगळं त्याला दाखवलेलं आहे असा अर्थ होईल. इथंच थांबावं लागेल मला वाटतं. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.